श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्लोक. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते वेळी आपुल्याचे कैवारे मी साकारू होऊनी अवतरे. मगा ज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. त्यावेळी मी आपल्या भक्तांचा कैवार घेऊन सगुण साकार होऊन अवतरतो आणि मग संपूर्ण अज्ञान अंधकार नाहीसा करतो. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवी गुढी सुखाची उगवी. अधर्माचा शेवट करतो, पापांचा जमा खर्च फाडून टाकतो आणि साधू पुरुषांच्याकडून भक्तीचा प्रसार करून जिकडे तिकडे सुखाच्या गुढ्या उभारतो. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू दिवशी. धर्माशी नीतीशी शेष भरी. दैत्यकुळाचा नाश करतो, साधूंचा लोकात आदर वाढवतो आणि धर्म व नीती यांचे ऐक्य करवतो. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. तैयोगिया पाये दिवाळी निरंतर. अविचाराचे जमलेले काजळ झाडून टाकून विवेकाचा दिवा पाजळतो. त्यावेळी भगवत भक्ताला जिकडे तिकडे अखंड सुखाची दिवाळी उजाडते. सत्सुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे. भक्ता निक्ती दोंदे सात्विकाची. सर्व विश्व आत्मानंदाने भरून जाते व जगात एक धर्मच राहतो आणि भक्तांना सत्वगुणांची पोटे सुटतात. तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा. हे अर्जुना, जेव्हा भगवंताचा अवतार होतो तेव्हा पापाचे पर्वत नाहीसे होतात व पुण्याचा उदय होतो. अशी सर्व सुखाची स्थिती जगात नांदते. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. जगात अशी ही सुखाची स्थिती उत्पन्न करण्याकरता मी युगायुगाचे ठिकाणी अवतरतो. पण हे माझे अवताराचे मर्म जो जाणतो तोच खरा विवेकी पुरुष होय. श्लोक. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ती तत्वता. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. ज्ञानोबा तुकाराम. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे. हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी जन्मरहित राहूनच जन्मतो, निष्क्रिय राहूनच कर्म करतो. ही माझी अविकारी स्थिती जो जाणतो तो पूर्ण मुक्त झाला. तो चालिला संगे न चळे देहीचा देहा ना कळे. मग पंचत्वितव मिळे माझ्या चिरूपी. तो पुरुष क्रियेच्या संगतीने क्रियावान होत नाही, देहात राहूनही देहाचा संबंध वागवित नाही. शेवटी मरणाच्या वेळी माझ्या स्वरूपातच तो मिळतो. श्लोक. वितराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता. बहो ज्ञान तपसा पुता मदभाव मागता. ज्ञानोबा तुकाराम. हेरवी परापर न सोचिती जे कामना शून्य होती. वाटा केवेळी न वचती क्रोधाचिया. जे आपपरभावाने दुःखी होत नाहीत ते सर्व वासनारहित होतात. क्रोधाच्या तावडीत कधी सापडत नाहीत. जे सदा मियाची आतिले माझिया शेवा जियाले. का आत्मबोधे तोषले वितराग जे. जे सदा सर्वदा माझ्या प्रेमात निमग्न असतात, माझ्या सेवेच्या प्रेमामुळे जिवंत राहतात किंवा आत्मज्ञानामुळे रागद्वेषरहित शांतचित्त असतात. जे तपोतेजाची आराशी का एकायतन ज्ञानाशी. जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. ज्यांनी अखंड भगवत चिंतनाने तपाच्या राशी जोडल्या व सामर्थ्याच्या तेजाने जे संपन्न झाले अथवा आत्मज्ञानाचा एकमेव आश्रय झाले व तीर्थांचेही पाप धुवून त्यांना पवित्र करणारे महान तीर्थ बनले. ते मदभावा सहजे आले मी तेची ते होऊन ठेले. जे मजतया उरले पदर नाही. असे जे पुरुष ते सहजच मला प्राप्त होतात किंवा सहजच मत्स्वरूप होतात. मी म्हणजे तेच होत. माझ्यात व त्यांच्यात यत्किंचितही अंतर नसते. सांगे पितळेची गंधी काळीक जै फिटली होय निषेक. तै सुवर्ण काही आणिक जोडू जाई जे. अर्जुना, सांग पाहू, पितळेच्या धातूचे काळे पडणे व कळकणे हे दोन दोष निशेष नाहीसे झाल्यास सोने त्याहून निराळे राहते काय.
तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी ते चिते झाले येत संशयो कायसा. त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये व मन अनुक्रमे नियम व यम यांनी दृढ आवळली गेली, जे तप व ज्ञान यांच्या योगाने उपाधिरहित शुद्ध झाले, ते मीच झाले यात संशयच नाही. श्लोक. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं. मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. ज्ञानोबा तुकाराम. एरवी तरी पायी जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. एरवी तरी अर्जुना, जे पुरुष ज्या रीतीने माझे भजन करतात, तसेच मीही त्यांचे भजन करतो. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ. झाले असे केवळ माझ्याची ठाई. पहा, माझ्या वाचून दुसरी वस्तूच नसल्यामुळे हा सर्व मनुष्य प्राणी स्वभावता माझ्या ठिकाणीच भजनशील आहे. परी ज्ञाने विननाशिले, जे बुद्धिभेदाशी आले, ते नेची त्या कल्पिले अनेकत्व. पण माझ्या व्यापक स्वरूपाचे ज्ञान नसल्यामुळे मनुष्य आपल्या बुद्धीने निरनिराळ्या देवतांतरांची कल्पना करून माझीच अनेक रूपाने कल्पना करतो. म्हणून अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती. देवी देव म्हणती अचर्चा ते. म्हणून एका अद्वैत वस्तूच्या ठिकाणी द्वैत पाहतात, या नामरहित वस्तूला नामाचा संबंध लावतात, आणि जी शब्दाचे वाच्य होऊ शकत नाही, तिला ते देवदेवी असे म्हणतात. जे सर्वत्र सदा सम, तेत विभाग अधमोत्तम. मतिवशे संभ्रम विवंचिती. जी वस्तू सर्वत्र सम आहे, त्या वस्तूच्या ठिकाणी उत्तम अधम अशी विषमतेची भ्रांत कल्पना करतात. श्लोक. कांक्षंत कर्मणां सिद्धिं यजंत इह देवता. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. ज्ञानोबा तुकाराम. मग नाना हेतू प्रकारे, यथोचिते उपचारे. मानिली देवतांतरे उपाशिती. मग नाना प्रकाराने व नाना प्रकारच्या वासनेने मानलेल्या देवतांची त्यांना प्रिय असलेल्या उपचार सामग्रीने उपासना करतात. तेत जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त. परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. या उपासनेत उपासक जी जी कामना करतो, ती पूर्ण होते, पण ते सर्व कर्माचे फळ होय असे तू जाण. वाचून देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक. येत कर्मची फळसूचक मनुष्यलोकी. येथे मनुष्यलोकात जेवढे फळ किंवा सुख मिळते, ते कर्मा वाचून स्वतंत्र फळ देणारा दुसरा कोणी नाही. कर्मच फळ देते. जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचून यान निपजे. का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे तेच उगवते, किंवा आरशात पाहावे तेच दिसते. ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी. पडी साधू होऊन उटी निमित्त योगे. किंवा पर्वताच्या दरीतून पोकळीमुळे आपला शब्दच प्रतिध्वनी रूपाने जसा उमटतो, त्याप्रमाणे तैसा समजता या भजना. मी साक्षीभूतू पै अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या भजनाला मी केवळ साक्षीभूत राहतो, आणि त्यांची भावनाच त्यांना इच्छेप्रमाणे फळ देत असते. श्लोक. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशा. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययं. ज्ञानोबा तुकाराम. आता याची परी जाण, चारी हे वर्ण सृजले म्या गुण कर्म विभागे. त्याप्रमाणेच अर्जुना, हेही जाण की ब्राह्मणादी 4 वर्ण गुणकर्माच्या विभागानुसार मी उत्पन्न केले. जे प्रकृतीचे आधारे, गुणाचे व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. ब्राह्मणादी वर्णाच्या प्रकृतीला अनुसरून व त्यांच्या त्रिगुणाच्या मिश्र स्थितीचा विचार करून त्यांना तशी कर्मे लावून दिली. येत एकची हे धनुष्यपाणी, परी झाले गा चहुवर्णी. ऐसी गुणकर्म कडसनी केली सहजे. धनुर्धारी अर्जुना, मनुष्य मात्र येथे एकच आहे, तरी तो मनुष्य 4 वर्णात विभागला गेला. अशा रीतीने स्वभावता गुणकर्मानुसार वर्णमर्यादा केली गेली. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था. मी करता नव्हे सर्वता याची लागी. म्हणून अर्जुना ऐक, ही 4 निराळ्या वर्णांची व्यवस्था मी केली नाही.
श्लोक नमाम कर्माणि लिंपन्ते न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिन्न स बध्यते ज्ञानोबा तुकाराम. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हा वर्णभेद माझ्यामुळे झाला खरा पण मी मात्र केला नाही. हे ज्याने जाणले तो या कर्मबंधातून सुटला. श्लोक एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वे पूर्वतरं कृतं. ज्ञानोबा तुकाराम. मागील मुमुक्षु जे होते ती ऐसिया जाणोनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा. अर्जुना, मागे जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी मी कर्म करून अकर्ता कसाय हे जाणून सर्व कर्मे केली. परी ते बीजे जैसी दगदली मृगवतीची पेरिली तैसी कर्मेची परी तया झाली मोक्ष हेतू. जळलेले धान्य पेरले असता जसे उगवत नाही त्याप्रमाणे आपले अकर्तृत्व जाणून निष्काम चित्ताने त्यांनी केलेली कर्मेच त्यांच्या मोक्षाला साधक झाली. एता आणि काही एक अर्जुना हे कर्माकर्म विवंचना आपुली चाडे सज्ञाना योग्युनो हे. अर्जुना, येथे आणखी एक गोष्ट सांगायची आहे की मोठा शहाणा किंवा शास्त्रज्ञ झाला तरी त्याला आपल्या बुद्धीनुसार कर्माकर्माची मर्यादा ठरविता येण्याजोगी नाही. श्लोक किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षशे शुभात. ज्ञानोबा तुकाराम. कर्म म्हणिपे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंपोनी ठेले. कारण कर्म म्हणजे काय व अकर्माचे लक्षण काय याचा विचार करताना अत्यंत सूक्ष्म विचार करणाऱ्या पुरुषांना देखील भ्रम झाला आहे. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली. ज्याप्रमाणे खोटे नाणे खऱ्याप्रमाणेच हुबेहूब दिसायला लागले तर डोळ्यानेच आपण प्रत्यक्ष पाहतो तरी खरे खोटे निवडताना भ्रम होतो. तैसे निष्कर्मतेचे निभ्रमे दिवशी जता हाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. त्याप्रमाणे मनाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे ज्यांचे ठिकाणी सामर्थ्य आहे असे पुरुष देखील निष्कर्मतेच्या भ्रमात कर्म करीत असतात. वाचुनी मूर्खाची गोटी कायसी एत मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची पर्येशी सांगेन तुझ. येथे मोठमोठ्याला समजत नाही तेथे मूर्खाबद्दल काय बोलायचे म्हणून मी तुला कर्माकर्माचा उलगडा सांगतो. श्लोक कर्मणो व्यपि बोद्धव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. ज्ञानोबा तुकाराम. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यकादी जाणावे लागेथ. ज्याच्या योगाने स्वाभाविक ही सृष्टीची उत्पत्ती होते त्याला कर्म म्हणतात हे आधी नीट जाणले पाहिजे. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगीसी. मग निरनिराळ्या वर्णाला व आश्रमाला योग्य असे जे शास्त्राने कर्म नियत करून ठेवले आहे ते विशेष कर्म विकर्म होय. ते कर्म व त्याचा उपयोग काय हेही नीट जाणले पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुजावे स्वरूपे हे तुले नियत काही न गुंपे आपेसेची. त्यानंतर ज्याला निषिद्ध म्हणतात किंवा शास्त्राने करू नये असे म्हटले आहे त्याचेही स्वरूप कळणे जरुरी आहे. इतके कळले की मग पुरुष कर्म होत असतानाही सहजच कर्मबंधात पडत नाही. एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परी ते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. एरवी सर्व जग कर्माचे अधीन आहे या विधानाची किंवा या विचाराची व्याप्ती दुर्बोध आहे परंतु ते असू दे. आता तुला प्राप्त पुरुषाचे चिन्ह सांगतो ते ऐक. श्लोक कर्मण्य कर्मया पश्चेद कर्मणी च कर्मया सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्ता कृष्ण कर्मकृता. ज्ञानोबा तुकाराम. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्मता
कर्मसंगे निराशता फळाचिया. सर्व कर्म होत असताना जो मी कर्मरहित आहे असे जाणतो व कर्माची आसक्ती धरीत नाही व फळाची इच्छा करीत नाही आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी. ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी बोधला असे. आणि मला कर्म केले पाहिजे असे कर्तव्य वागवण्याकरता ज्याला आपल्याहून दुसरे काही दिसतच नाही असा स्वतःच्या स्वरूपाविषयी ज्याला उत्तम निष्कर्मतेचा बोध असतो तरी क्रियाकलापू आगवा आचरतू दिसे बरवा तो चितोये चिन्नी जाणावा ज्ञानी आगा. असे असूनही तो सर्व कर्मे करताना दिसतो अशा चिन्हाने युक्त असलेला पुरुष ज्ञानी होय असे जाण. जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जलाशयाच्या काठी उभा राहून जरी आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो तरी मी पाण्याहून निराळा आहे असे निसंशय तो जाणतो. अथवा नावेहन जोरिगे तो थडियेचे रुक जाता देखे वेगे तेची साचो कार्य जो पाहू लागे तव रुक म्हणे अचळ. किंवा नावेत बसून जात असलेला पुरुष नदीकाठचे वृक्ष वेगाने जाताना पाहतो पण विचार करून पाहतो तेव्हा तो म्हणतो मी जात आहे व वृक्ष स्थिर आहेत. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाने मग आपण या जो जाणे नैष्कर्मी वैसा. त्याप्रमाणे सर्व कर्मे मी करतो हे अनुभवाने स्पष्ट खोटे मानून मी वस्तुतः निष्कर्म आहे सर्वांचा मी साक्षी आहे असे जो जाणतो आणि उदो असता चिनीप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीचे असता. आणि ज्याप्रमाणे सूर्य चालत नाही तरी उदय व अस्त यांच्यामुळे सूर्य चालतो असे वाटते त्याप्रमाणे कर्मे होत असतानाच जो आपली कर्मरहित स्थिती जाणतो तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब जरी पडलेले दिसले तरी पाण्यात सूर्यबिंब नसते त्याप्रमाणे तो पुरुष सामान्य माणसासारखाच दिसला तरी सामान्य माणसासारखी त्याची स्थिती नसते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.